हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आता सुरुवात केली आहे। आणि तसंही हा ब्लॉग जो आहे तो काही खूप मोठा नसणार आहे, छोटासाच ब्लॉग असणार आहे। आणि डेली रुटीनचे जे ब्लॉग आहेत तर ते उद्यापासून येतील। मी तुम्हाला काल पण बोलली होती उद्यापासून येतील, पण आज ते शक्य झालं नाही, थोडंसं काम वगैरे होतं त्याच्यामुळे। तर उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग येतील डेली रुटीनचे। तर मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, गावावरून आल्यापासूनच मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं आहे आणि दाखवणार आहे। तर झालं असं की गावावरून येऊनच मला आता 8 दिवस व्हायला आले असतील, तरी माझं लक्ष म्हणजे आज उद्या करत करत दाखवायचं राहिलं। तर आता म्हटलं की चला फायनली आता टाईम आहे, दाखवते। तर झालं असं हे बघा, ह्या पिशवीमध्ये दाखवायचं तुम्हाला काढून। झालं असं की इथून जाताना ज्या ताईंनी मला आसरा काढून दिला होता ना, तर त्यांनीच पूजा वगैरे ती केली, आसराची पूजा वगैरे त्यांनीच केली। तर त्या ताईंसाठी पण मी साडी घेतली होती इथून जाताना, म्हणजे मुंबईमधून जातानाच मी त्यांच्यासाठी साडी घेतली होती। तर साडी वगैरे घेतली आणि गेले मग, आणि तिथं मग दिली त्यांना साडी तर पूजे दिवशी वगैरे। आणि त्याच्यानंतर पूजे दिवशी मला माझ्या आईने पण साडी घेतली आणि हिने पण घेतली, म्हणजे ज्या ताई होत्या ना ज्यांनी मला आसरा काढून दिला तर त्यांनी पण घेतली आणि माझ्या सासूबाईंनी पण घेतली। सासूबाई म्हणजे यांची चुलती, सख्खी चुलती। तर चला मी तुम्हाला दाखवते साड्या। ओके, तर एका साडीसोबत तर एवढा मोठा म्हणजे असा जोक झाला त्या दिवशी, मी तुम्हाला सांगते। तर म्हणजे कसं पूजेच्या वेळेस खूप चांगलं, म्हणजे मी सांगितलं ताईला की जास्त हे नको घेऊ साडी, काठापदराची वगैरे तर बिलकुलच घेऊ नका म्हटलं। कारण कसं होतं माहिती आहे, नेहमी आपण छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जर घालायची म्हटलं तर आपण अशा म्हणजे सिल्क वगैरे साड्या घालतो, त्याच्यामुळे आईला म्हणजे काठापदराची तर बिलकुल घेऊ नको, कारण खूप झाल्यात काठापदराच्या। आणि अगोदर माझ्याकडे साड्या बिलकुलच नव्हत्या आणि आता झाला तर खूपच झाला, खूप म्हणजे एवढ्या पण नाही झाल्या, पण ठीक आहे, असायला पाहिजेत तेवढ्या आहेत असं। आणि नेहमी तुम्हाला जर माहिती आहे मी काही साड्या घालत नाही, त्याच्यामुळे मला साड्यांची एवढी आवड पण नाही की माझ्याकडे अशी साडी असायला हवी किंवा माझ्याकडे तशी साडी असायला हवी, असं मला काहीच नाही वाटत। त्याच्यामुळे मी साड्याच्या आवडत खंडात पडतच नाही, ही साडी पाहिजेच म्हणून। तर हां, ही घेतली मला आईनी साडी ही वाली। तर ही साडी ना एकदम जशी आपण बसू तशी बसते। तर ही आईची साडी, ठीक आहे। ह्याचा साडीचा ना नव्या कपड्यातून वास कसा येतो, नवा वास येतो। मी तर त्या साडी घातली पूजेच्या दिवशी, हीच साडी घातलेली मी सकाळी, म्हणजे सकाळी। तर त्या साडीचा वास ना नवा येत होता ना, असं म्हणजे छान भारी वाटत होतं ते। त्याच्यामुळे अजूनच वाटत होते की हा बाबा मी नवीन कपडे घातले। तो लहानपणी जेव्हा आपण नवीन कपडे वगैरे घालतो तेव्हा नव्या कपड्याचा वास येतो, तो वास खरंच म्हणजे छान वाटतो तो वास। आणि ही साडी घेतली ती आईने घेतली आणि ही साडी मला खरंच खूप आवडली, कारण एकदम सॉफ्ट आहे, बसून तशी बसू, म्हणजे आपण जशी बसू तशी बसते असं मला बोलायचं होतं, म्हणजे मला जमत नव्हतं बोलायला असं झालं। तर त्याच्यानंतर तर ही साडी जी आहे ना, तर ज्या ताईने मला आसरा काढून दिला ना, तर त्या ताईने आणली, म्हणजे शेवटी ते माझ्या गुरु बहीण झाल्या ना। मग मी पण त्यांना घेतली आणि त्यांनी पण मला घेतली। मी काठापदराची घेतली आणि त्यांनी मला अशी घेतली। हे अशी घेतली ना ते खूपच बरं झालं, कारण मला काठापदराची साडीच नको होती। त्याच्यामुळे ही छान आहे। आणि काठापदर साड्या असाव्यात तर म्हणजे असं कसं चोपून बसणार असावी, असं फुगणारं नाही, तर त्या साड्या जरा बरं वाटतात। ही पण साडी छान आहे आणि ही पण साडी मला खूप आवडली। ही साडी घेतली त्या ताईंनी, अलका ताई नाव आहे, अलका नाव आहे पण मी ताईच म्हणते, ठीक आहे। तर म्हणजे ही थोडक्यात ही साडी म्हणायचं गुरु बहिणीची, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर एक साडी जी मला खूप आवडली आणि ती साडी आवडली। तर ही साडी जी आहे ना, तर ही साडी काकीने आणली, म्हणजे यांच्या काकीने, म्हणजेच माझ्या सासूबाईंनी। तर ही साडी आणली, तर ही साडी एवढी छान आहे। या साडीसोबत जोक असा झाला त्या दिवशी म्हणते, पूजा वगैरे झाली आणि काकी बोलले की तू घाल म्हणून आता, काकी म्हणजेच माझ्या सासूबाई म्हणजे यांची चुलती, ठीक आहे। तर त्या बोलले की आता घाल साडी म्हणून, मग मी घातली आणि मला उलट आणि सुलट समजलंच नाही, घाईमध्ये झालं असं की मी उलटी साडी घातली। आतमधून हे बघा असं गोल्डन कलर, हा दिसला तुम्हाला, हा असा गोल्डन कलर। तर मग त्या बोलल्या साडी घाल, घाईमध्ये काय बघितलं नाही, उलट सुलट ते समजलंच नाही मला काय, आणि पिको फॉल नसल्यामुळे एवढं काही समजलं नाही। मग झालं असं की उलटी साडी घातली त्या दिवशी, उलटी साडी घातली
आणि काकींच्या पण लक्षात आलं नाही की मी उलटी साडी घातली म्हणून, माझ्या पण लक्षात आलं नाही उलटी साडी घातली म्हणून, आईच्या नाही, वहिनीच्या नाही, कोणाच्याच नाही. बायका जेवायला आल्या तर बायका होतात मला तिथे साडी छान वाटायली, तिथे साडी छान वाटायली म्हणाला सासून आली. तर ते बोलले साडी छान वाटायली, खरंच छान वाटायली नाही, याच्यामध्ये अशी नवरीसारखी दिसायला. म्हटलं ठीक आहे थँक्यू. आणि नंतर मग झालंच तरी पण मला समजलं नाही की ही साडी मी उलटी घातली म्हणून, कारण तो गोल्डन कलर होता आणि असं भारी वाटत होती बाहेरून, म्हणजे असं उलटी घातल्यावर पण खूप भारी वाटत होते. आणि त्याच्यानंतर झालं असं की असा जो आहे ना त्याच्यापेक्षा सुंदर आतमधून वाटतं, म्हणजे गोल्डन कलर याच्यापेक्षा सुंदर वाटतं आतमधून. मग त्या समोरच्या ताई त्या ब्लाऊज शिवतात, तर त्या आल्या जेवायला. मग त्याच्यानंतर त्यांना ती साडी दाखवली. नाही, त्या बोलल्या की मग साडी घातलेली खूप छान होती का तिथे, दाखव छान आहे साडी ते, असं बोलल्या. म्हणून दाखवली त्यांना साडी. तो बोलल्या ही उलट्याने सुलटे. त्यावेळी माहीत पडलं की मी उलटी साडी घातली होती म्हणून. त्याच्या अगोदर मला बिलकुल माहीत नव्हतं की मी उलटी साडी घातली म्हणून झालं असं. आणि मग नंतर समजलं की अरे मी उलटी साडी घातली. नंतर काकीला पण बोलली, काकी तुम्हाला बोललं पण नाही हे उलटं आहे सुलटं, त्यांनाच माहीत नव्हतं विशेष म्हणजे, म्हणून त्या पण काहीच नाही बोलल्या. तर असा झाला काळ साडीचा किस्सा. आणि नंतर आम्ही खूप हसलो पण उलटी साडी घातली म्हणून, वहिनीला पण हसायला आलं, आईला पण हसायला आलं. पण असं काहीच नव्हतं, कारण ती उलटी साडी जी घातली होती ना मी, ती सुद्धा खूप छान लुक आलं होतं त्यांनी सुद्धा. असं झालं. त्याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये वगैरे नाही वाटतं ते दाखवलं, पण कधी दाखवेल ना, तर खोलेल ना, तर तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. तर हे असं झालं. आणि ह्या 3 साड्या होत्या त्या मला तुम्हाला गावावरून आल्यापासून दाखवायच्या होत्या, पण ते टाईमच भेटत नव्हता दाखवायला, कारण हे ते चालूच होतं मागे. आता म्हटलं की नाही, आता चला दाखवतेच एकदाचं, म्हणून मग ते घेतल्या साड्या आणि दाखवल्या. तर ठीक आहे, चला आता कामं तर आहेतच म्हणा बाकीचे. आणि उद्या जायचं आम्हाला जत्रेला. तर इथे वडाळ्यामध्ये शिवसेनेची जत्रा आलेली आहे, तर आजच जायचं होतं, पण म्हटलं की आज नको, आज उद्या जाऊया म्हणून, कारण आज मुलाची ट्युशन वगैरे पण होती आणि आरोची शाळा पण होती, तर त्याच्यामुळे ते राहून गेलं आज जायचं. तर उद्या तर फिक्स असं जायचंच आहे, कारण मला ना जत्रा बघण्यापेक्षा किंवा इतर काही म्हणजे बघण्यापेक्षा मला ना त्या रातपाण्यात बसायला खूप आवडतं. आणि जे काय तिथं असतं ना सगळं, तर तिथे मला सगळ्यात बसायला खूप आवडतं, म्हणून मला जत्रेमध्ये जायचं आहे फक्त त्याच्यामध्ये बसायला. आणि त्यांच्या माझ्यासोबत बसते, काही याच्यात बसते, काही याच्यात नाही बसत, पण मी उद्या जाणार म्हणजे जाणारच आहे. तर चला हा छोटासा ब्लॉग इथे थांबवते. कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तिन्हीपैकी कुठली एक साडी तुम्हाला आवडली हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.